मी बालाजी अर्जुन शिंदे, राहणार रेसनगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. लोहा तहसील कार्यालयामध्ये मी आणि आमचे पाहुणे आलो असताना त्यांच्या शेतीची 2 आर जमीन कमी झाली असल्यामुळे विचारपूस करण्यासाठी आलो. आम्ही सेवक जे माधव काकडे म्हणून आहेत त्यांच्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबासाठी संपर्क साधण्यासाठी विचारपूस भेट घेण्यासाठी तिथं जाण्यासाठी तहसीलदार साहेब काय अडचणीत बोलायलेत म्हणून सांगितल्यामुळे आम्ही तिथून त्यानं सांगितले नायब तहसीलदार तिकडे शाखा 1 मध्ये जा, अजित केदार आहेत त्यांच्याकडे आहे टेबल, ते सर्व सांगतील. तुम्ही त्या ठिकाणी जा आणि सर्व माहिती घ्या आणि ते सर्व माहिती व्यवस्थित देतील. आम्ही त्या शाखा 1 मध्ये गेलो होतो. आम्ही अजित केदारपाशी गेलो. आम्ही त्यांच्यापाशी गेल्याच्यानंतर त्यांनी माहिती देण्यास उडवडी केली आणि त्यांच्या जे खुर्चीचा टेबल होता त्या ठिकाणून उठले आणि इकडून पाठक साहेब उठले. आम्हाला माहिती नाही, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय करायचे करा, जा त्या तहसीलदारकडे जा, आमच्याकडं काही नाही, असं तसं अरेरावी करत करत आमच्या शर्टाला धरलं आणि आम्हाला बाहेर हकालपट्टी केली. आणि एक वरून अजून दमदाटीचे प्रयत्न त्यांचे चालूच होते आम्हाला. तरी आम्ही त्यांना काही अरेरावी केली नाही किंवा आम्ही शासकीय कर्मचाऱ्याला कुठल्या प्रकारचा आम्ही हात लावलेला नाही व आम्ही कुठे शासकीय कार्यालयात येऊन कुठलं उल्लंघन केलं नाही. आम्ही नियमाचं व्हिडिओ केला कधी केला? व्हिडिओ त्यावेळेसच झाला ना, ज्यावेळेस आमच्यावर त्यांनी धावून येण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आमच्यासोबत जे होते त्यांना आम्ही सांगितले की बाबा व्हिडिओ करा तुम्ही. हा, जर प्रसंग अजून जर काही झाला तर प्रशासकीय लोक म्हणतात की बा आमच्यासोबतच काही तर ह्यांनी केलं, यामुळे आपल्यापाशी पुरावा असणं हा महत्त्वाचा असल्यामुळे आम्ही तो व्हिडिओ केला आणि तात्काळ आम्ही जिल्हाधिकारी साहेब, SDM, तहसीलदार साहेब त्याच तारखेला बावनकुळे साहेब यांच्या व्हॉट्सअपवर तात्काळ आम्ही पाठवून दिला. तात्काळ तक्रारी केली, पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली. पोलीस स्टेशनहूनही अजून तक्रार कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. म्हणजे आता आमची अशी मागणी आहे, जर असेच हे शेतकऱ्यांना हे 2 कर्मचारी वारंवार जर त्रास देत असतील, अजित केदार आणि राजेश पाठक नायब तहसीलदार, तर सामान्य लोकांना लोहा तालुक्यामध्ये असा बराच त्रास जाणवत आहे. तरी असेच आता बरेच व्हिडिओ आलेले आहेत. कालची घटना असाच्या कथा एका गरीब माणसाचा आला व्हिडिओ. माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी त्या संदर्भातला अहवाल कालच पाठवलेला आहे आणि त्या संदर्भात मी स्वतःच त्यांना कारणे दाखवा नोटीस पण दिली. त्यांचा खुलासा मागवतो. जे काही विषय असतील ते सामोपचाराने आणि शांततापूर्ण मार्गाने त्यांना सांगणं किंवा त्यांचं ऐकून घेणं हे महत्त्वाचं होतं. ॲग्रेसिव्हली भूमिका मांडणं हे योग्य नव्हतं. सुरुवातीला जर बघितलं आपण तर ते चर्चेतून वादातून तो विषय पुढे झालेला आहे. परंतु जो विषय आहे तो चर्चेतून आणि त्यांचं जे काही काम आहे ते सांगणं महत्त्वाचं होतं. कारण जर बघितलं त्याच्यात खोलात गेलो तर त्या फेरफार संदर्भात आक्षेप होता. आक्षेपाच्या नंतर सुनावणी झाली. सुनावणीमध्ये निर्णय झाला. निर्णय कदाचित संबंधितांना मान्य नसेल तर त्यांनी त्याच्याविरुद्ध अपील करणं अपेक्षित आहे. ते सांगणं तिथं अपेक्षित होतं, परंतु वेगळ्या पद्धतीनं शब्दिक चकमक आणि पुढे विषय झालेला आहे. संबंधितांना शोकॉस देऊन त्याचा खुलासा आणि अहवाल माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पाठवण्यात येईल. लोकांचं तिथे समाधान होत नाही सर, असं आरोप आहे सगळ्यांचा. थेट तहसीलदारांना भेटा म्हणजे लोकांचं ऐकून घेतलं तर तेच ना, त्या संदर्भातच खुलासा मागून त्याच्या संदर्भात हे करतील. सरांनी पण आज सर्व जिल्ह्यामध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या सर्वांची बैठक घेऊन शासनाच्या या संदर्भाने सूचना दिलेल्या आहेत. नोटीस वगैरे दिली. येस, त्यांचा खुलासा आल्यानंतर तसा अहवाल आपण पाठवू. नांदेडच्या लोहा तहसीलमध्ये नायब तहसीलदार राजेश पाठक आणि केदार नावाचे जे काय अव्वल कारकून आहे अजित केदार, त्यांच्या संबंधामध्ये वाद निर्माण झाला होता. काल कॉलर पकडून एका शेतकऱ्याला बाहेर काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्या संबंधीमध्ये त्यांच्याशी बोलणार आहोत. पहिल्यांदा आपण बोलणार आहोत राजेश पाठक साहेब जे नायब तहसीलदार आहेत. एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्या अनुषंगाने बातम्यासुद्धा झाल्यात. तुम्ही त्यांची कॉलर पकडल्याचं त्याच्यामध्ये दिसतंय, नेमकं काय कारण होतं? हो, ते त्यांचं एक काम होतं. त्यांना सांगितलं मी वरिष्ठांना भेटा, तर ते माझ्याशी शिवीगाळ करण्याचा प्रयत्न करीत होते, म्हणून हा वाद झाला. ते म्हणतात की पहिल्यांदा आमची कॉलर डायरेक्ट पकडली, आम्हाला ज्या पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे तसं उत्तर दिलं नाही. म्हणजे सामान्य माणसाला एवढंच असतं की माझं ऐकून घेतलं पाहिजे आणि तसं ऐकून घेतलं नाही म्हणून तो सगळं वाढलं. ऐकून घेण्याचा विषयच नाही, पहिलेपासूनच तो आला होता, त्यांनी अर्ज केला होता, तो तहसीलदार साहेबाकडे जा म्हणून सांगितलं त्यांना, वरिष्ठाशी संपर्क साधा म्हणून त्यांना सांगितल्यानंतर तो आमच्याशी वाद घालत होता. त्याच्यात व्हिडिओमध्ये दिसते, तुम्ही फोटो काढा असेही म्हणतात, त्याची कॉलर पकडलेली आहे. शासकीय कार्यालयामध्ये ही किती योग्य वाटतं? तो कारण तो ज्येष्ठ आहे, फोटो काढता येत नाही ना, फोटो काढता येत नाहीत पण कॉलरही पकडता येत नाही. हो ना, मग फोटो काढायचाच नाही ना, तो ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत होता आम्हाला. काय पैसे मागितले त्यांना?
पैसे नाही असंच दादागिरी. काही ऑडिओ वगैरे व्हिडिओ काही आहे? नाही ना ॲडी नाही म्हणून तर चालू आहे ना. ॲडी आम्हाला कसं काढता येईल, आम्ही काढलाय नाही. हा सगळा प्रकार घडल्यावर त्यांनी महसूल मंत्र्याला थेट व्हिडिओ केला होता, पण तुम्ही तशा पद्धतीची तक्रार ताबडतोब केली नाही. हे सगळं झाल्यावर केलं असं आम्ही एसडीओ साहेबाकडे तक्रार केलेली आहे त्यांची. तहसीलदार साहेबाकडे एसडीओ कडे निर्गत तक्रार केलेली आहे. पाठक साहेब, हा एक प्रकार होता, पण एक दुसरा प्रकार सुद्धा घडला आहे. ज्यांचं नाव गोविंद खिचडे असे शेतकरी आहेत आणि त्यांचं फेरफार जे आहे ते थांबवा म्हणून ते तुमच्याकडे आले होते. त्याचं काय झालं असं विचारण्यासाठी त्यांनाही तुम्ही दमदाटी केल्याचा व्हिडिओ दमदाटीचा विषय नाही. त्यांनी एसडीओ ऑफिसला त्यांनी तक्रारी अर्ज करायला पाहिजे. तहसीलमध्ये त्याची नोंद घेतल्या जात नाही फेरफार रद्द करायची. हे तशा पद्धतीने न सांगता सांगितलं, त्यांना पत्र direct सुद्धा शिवीगाळ दिलेलं आहे. करण्याचा काही नाही, त्यांना पत्र सुद्धा दिलेलं आहे त्या प्रकारे. तिसरा असा प्रकार आहे की याच तहसीलमध्ये 3 वर्षापासून एक शेतकरी फिरतोय सातत्यानं आणि एक वहिवाट आहे. त्या वहिवाटेचा रस्ता जो आहे तो सोडवला जात नाही. हा प्रश्न आत्महदनाचा इशारा दिलाय. त्याचं म्हणणं असं आहे की अनेक शेतकऱ्यांसोबत अशा पद्धतीचं सगळं सुरू आहे, अनेक शेतकरी फिरत आहेत. त्याने वरिष्ठाला भेटावं ना, तसं तहसीलदारला भेटावं, एसडीओला भेटावं. त्याने काही अडचण असली तर. तुमच्याकडून समाधान होत नाही असा का सातत्यानं आरोप होतो? एक नाही, दोन कशामुळे नाही, समाधान होत नाही? आम्ही पत्र काढून देतो मंडळाधिकाऱ्याला वगैरे. त्यांच्या अनंत अडचणी असतात, त्यावेळेस त्यांनी यायला पाहिजे. मग सुनावणी घेतो आम्ही त्यांच्या आणि मग तो प्रश्न सुटतो. अजित केदार आहेत, हे अबल कारकोड आहेत. ज्यावेळेस साहेबांशी हमरी भाषा केली जाते त्यामध्ये दोनदा हे ते बाहेर पडले दोन्ही व्हिडिओमध्ये. तुम्ही सुद्धा खूप रागात आल्याचं सगळं चित्र पाहिलं गेलं. दुसरा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये शिवीगाळ पण करता. नाही सर, म्हणजे खिचडीच्या संदर्भात का? नाही, शिवगाळ वगैरे माझ्याकडून झाली. ते रागात बोलत होता. ऍक्च्युअल तो विषय तो फेरफारचा आहे. तो फेरफार रद्द करण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. आणि मी त्यांना कळवलं, पण लेखी कळवलं की फेरफार करण्याचा अधिकार नाही. मी त्यांना 2025ला कळवलं, पण ते सतत पत्रव्यवहार करतात आणि प्रत्येक पत्राला त्यांना उत्तर दिलेलं आहे. तुमच्या कार्यालयाच्या संदर्भानं अशा पद्धतीच्या चर्चा होतात. तुम्ही शासकीय कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, अनुभवी आहेत. असं घडायला पाहिजे नव्हतं असं तुम्हाला वाटतं? सर, असं तर आतापर्यंत कधी घडलेलं नाही आहे. आतापर्यंत असं म्हणजे 2-3 वर्षाच्या काळात आम्ही इथं असतापर्यंत असा कधी प्रकार घडलेला नाही. तो कालचा जो प्रकार तो एक तर आमची संबंधित नाही आहे, कारण तो विषयमंडळ अधिकारी स्तरावरचा. आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांनी शब्द वापरला की तुम्हाला खुर्ची का बसवलं. तर आमच्या अधिकार क्षेत्रात नाही येतो. आम्ही तुमचं आरवार अर्धन एक प्रकरण हे मंडळ अधिकाऱ्याला वर्ग केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या सराव नसल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. ठीक आहे, आमचे वरिष्ठ आहेत, मग तुम्हाला याच्या बाबतीत जर प्रॉब्लेम असेल तुम्ही सरला भेटू शकता, मान्य तहसीलदार साहेबाला भेटू शकता. मग त्याच्या बाबतीत नंतर त्यांनी म्हणजे थोडं आरेरावाची भाषा, मग तुम्हाला टेबल का बसवलं, तुम्ही फुकटचे पगार खाता वगैरे शब्द वापरले. मग नंतर नायब तहसीलदार यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही त्यांनी बोलून घेतलं आणि तुम्ही साहेबाला भेटा म्हणून. नायब तहसीलदार साहेबासोबत मग त्यांनी जास्त आरेरावी, मग तुम्ही इथं बसता, काय काम करता वगैरे हे शब्द वापरले. व्हिडिओमध्ये तसं तर जाणवलं नाही, पण हे सगळं घडतंय तुम्हाला वाटतं की चुकीचं? ज्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस हे प्रकार घडला त्यावेळेस त्यांनी शूटिंग केली नाही. ज्यावेळेस त्यांनी स्वतः म्हणजे जास्त प्रमाणात आरेरावी वगैरे भाषा केली त्यावेळेस 13 व्यक्तीला त्यांनी शूटिंग करायला लावली. नाही, पण हे तुम्ही वरिष्ठांना पण कळू शकले असता, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू शकले असता. अंगावर धावून जाणं, कॉलर पकडणं तर किती? गुन्हा दाखल करण्याचा विषय हा की इथं वरिष्ठ आमचे नव्हते, साहेब नव्हते. साहेब दुसऱ्या दिवशी मिटिंगला होते आणि आम्ही काय त्या प्रकरणामध्ये जास्त हे केलं नाही, कारण आम्हाला साहेबांनी सुद्धा बोलून घेतलं आणि त्या व्यक्तीला पण बोलून घेतलं आणि साहेबांनी त्याला समजून सांगितलं तुमचा जर फेरफारचा विषय असेल तर तुम्ही वरिष्ठाकडे अपील करून फेरफार रद्द करा म्हणून. आणि तो फेर मंजूर झालेला आहे 7 तारखेला आणि तो व्यक्ती आला 10 दिवसानंतर. की जो व्यक्ती समजा तो नाही आहे, त्या अर्जदार पण नाही आणि कुणीच नाही आहे. 10-17 तारखेला आल्यानंतर ही घटना घडली. आरोप असाही होतो की सामाजिक कार्यकर्त्याच्या नावानं खूप सारे एजंट तुमच्या तहसील विभागामध्ये फिरत असतात सातत्यानं. असा एक प्रसंग सुद्धा घडला. सामाजिक कार्यकर्ते तुमच्या तहसील कार्यामध्ये दिसून आलेत. शेतकऱ्यांची कामं होत नाहीत, सामाजिक कार्यकर्त्यांचं काम. असं कुठं आढळून तर आलं नाही. किंवा सामाजिक कार्यकर्त्यांचं काम काय असतं तहसीलमध्ये? नाही, हे आपण सांगू शकत नाही ना सर. कोण कोणत्या कामासाठी आलं हे आपण सांगू शकत नाही ना. हे जर बघितलं गेलं तर हे केदार साहेब होते, अबल कारकोड, आणि त्यांनी सगळ्या प्रश्नाची सडेतोड उत्तरं दिली. जे काही व्हिडिओ व्हायरल झाले त्या व्हिडिओ नंतर लोहा तहसीलची मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय स्तरावर जे आहे ते बदनामी झाल्याचा प्रकार सगळा पाहायला मिळतो. त्यामुळं या दोन्ही अधिकाऱ्यांच्या ज्या बाजू आहेत त्या आपण जाणून घेतल्यात आणि सडेतोड पद्धतीने सगळी उत्तरं दिलीत आणि समोरच्या व्यक्तींनी अशा पद्धतीने आरेरावीची भाषा केल्यामुळं हा सगळा प्रसंग घडला आणि सगळा प्रसंग जो आहे तो त्यांनी सांगितलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख, TVN मराठी, लोहा, नांदेड.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.